कर्नाटक राज्यातील हुमनाबाद येथे माणिक प्रभू नावाचे एक सिद्ध पुरुष होऊन गेले. एकदा ब्रह्मांड नायक संचारेश्वर श्री स्वामी समर्थ हे हुमनाबाद येथे माणिक प्रभूंच्या दरबारात प्रगट झाले. तेव्हा माणिक प्रभूंच्या दर्शनार्थ इतरही बराच समुदाय आलेला होता. तेव्हा त्या समुदायामध्ये अक्कलकोटचे बाबा सबनीसही उपस्थित होते. बाबा सबनीस हे दत्तप्रभूंचे भक्त असल्यामुळे ते माणिक प्रभूंच्या दर्शनासाठी वरचे वर येत असत. जेव्हा श्री स्वामी समर्थ तेथे प्रगट झाले तेव्हा अन्य दोन संन्यासीही त्यांच्या समवेत होते. तेथे प्रगट झाल्याबरोबर माणिक प्रभू त्यांच्या स्वागतासाठी गेले. माणिक प्रभूंनी मोठ्या आदराने आणि भक्तिभावाने श्री स्वामी समर्थांना उच्च आसनावर बसविले. तसेच त्यांच्या समवेत असलेल्या दोन्ही संन्याशाचेही यथोचित स्वागत केले. सिद्ध पुरुष माणिक प्रभूंनी श्री स्वामी समर्थांना प्रेमाने आलिंगन दिले व त्यांच्या पुढे साष्टांग दंडवत घातला. नम्रपणाने त्यांना विचारले, देवादिदेवा, आपण कोठून आलात आणि आमच्यासाठी काय प्रयोजन आहे? तेव्हा श्री स्वामी समर्थ दयाद्र दृष्टीने माणिक प्रभूकडे पाहत म्हणाले, आपण सर्व जाणते आहात, आपण सर्वज्ञ आहात, आपण निर्विकारपणे सर्वांसाठी काम करीत आहात. तेव्हा माणिक प्रभू विचार करते झाले की आपल्या प्रश्नाचे हे वेगळेच उत्तर आलेले आहे. सर्व दर्शनार्थींना उद्देशून माणिक प्रभू म्हणाले की हे साक्षात दत्तात्रयाचे अवतार आहेत. आम्ही सुद्धा त्यांना गुरुस्थानीच मानतो. आपण सर्वजण त्यांना दत्तप्रभूचे अवतार मानून भजूया.